नमस्कार, तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत. ईश्वरी घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर आत्याचा मात्र संताप होतो. तिला नम्रता पाणी प्यायला देते. आत्या तो ग्लास धुडकावून लावते आणि ईश्वरीची बॅग भरून ती घेऊन येते आणि ईश्वरीला सांगते, तू ह्या घरात राहू शकणार नाही. तुला आता मी इथे 1 मिनिटही ठेवणार नाही. तुझी बॅग उचलायची, त्याच्यामध्ये तुझ्यासाठी इंदोरचं तिकीटसुद्धा ठेवलं आहे, ते घ्यायचं आणि इथून चालतं व्हायचं. तुला मी ह्या घरात 1 मिनिट राहू देणार नाही. तुला माहिती नाही तू गेल्यानंतर इथे काय काय घडलं, इथे तुझी राहायची लायकीच नाही असं म्हणत ती तिला घराबाहेर घेऊन जाते आणि सांगू लागते की तू गेल्यानंतर किती बदनामी झाली. इथे पोलीस आले, तुझ्या त्या मॅडम आल्या, त्यांनी आमची सगळ्यांची इथे बदनामी केली. आजूबाजूचे लोक म्हणू लागले की अशा कशा मुली आहे ह्या, यांच्या तुमच्या दोघींमुळेही माझी बदनामी झाली. माझ्या भावाच्या मुलीची बदनामी तुझ्यामुळे झालेली मला चालणार नाही आणि तू इथे राहणार नाही हे ठरलं. त्यावेळेला नम्रतामध्ये बोलते, ईश्वरी असं काही करणार नाही. मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती जर इथून गेली तर मीही तिच्यासोबत जाईल. पण आत्या मात्र नम्रताला बोलू देणार का? आत्या तिला म्हणते, तू चूप बस, तुला काही अक्कल आहे का? ही मुलगी तुझ्या बाबाची मुलगी नाही, ही दुसऱ्यांची मुलगी. हिला अजिबात वळण नाही. हिच्यामुळे तुझं हे नाव बदनाम होतं आहे, एवढंही तुला अक्कल नाही. आणि नम्रता म्हणते, मी हिला कुठेही जाऊ देणार नाही. ईश्वरी तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुझ्यासोबतच जाईन. त्यावेळेला ती ताईला समजवते, तुला आईबाबांची शपथ, तू माझ्यासोबत येऊ नको. त्यावेळेला आत्या चिडती, तिच्या आईबाबांची शपथ तू नाही घ्यायची, हां तुझी लायकी नाही त्यांची शपथ पण घेण्याची. नम्रताला मग आत्या आत खेचत घेऊन जातात. ईश्वरीला सांगतात, तुझं बॅगेत तिकीट ठेवलं आहे, तू इथून चालतं व्हायचं असं म्हणत ती दरवाजा बंद करते. त्यांना समजवण्यासाठी राकेश पुढे जातो. दरवाजा उघडा, आपण बोलून घेऊ. पण आत्या काही ऐकायला तयार नाही. आत्या काही केल्यास समजवून घेत नाहीये. आता आपण काय करायचं? पण मी तुम्हाला असं अर्ध्यात सोडणार नाही असं राकेश तिला सांगू लागतो. तुम्ही मला दिलासा दिला, साथ दिली, मला राहायला घर दिलं आणि मी तुम्हाला असं अर्ध्यावर नाही सोडणार. तुम्हाला मी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, आपण सोबत राहू. त्यावेळेला ती म्हणते, नाही मी कुणाचीही मदत घेणार नाही. राकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा ती म्हणते, तुमच्या मनात माझ्याबद्दल 1 मिनिटं 1% जरी रिस्पेक्ट असेल ना, तर तुम्ही मला हट्ट करायचं नाही की माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत चल. मला आता कुणाचीही मदतीची गरज नाही. मी माझी लढाई स्वतः एकटी लढणार आणि मी खंबीर आहे लढायला असं म्हणत ती तिथून निघते आणि मंदिराच्या पायऱ्यावर जाऊन बसते. त्या ठिकाणावरून गाडीतनं जाताना अर्णवला ती पायऱ्यानं बसलेली दिसते. ही मिस इंदौर इथे काय करते म्हणून तिला विचारायला तो तिथे जातो. तेव्हा ती सांगते, तुमच्यासोबत 2 रात्री राहिल्यानंतर माझ्या आत्या काही ऐकून घ्यायला तयार नाही, माझी परिस्थिती जाणून घ्यायलाही तयार नाही आणि तिने मला घराच्या बाहेर काढलं. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो, मी तुझ्या आत्याशी बोलेल, चल. ती नाही म्हणत असते, तिला जबरदस्ती तो घेऊन येतो. त्यावेळेला आत्या त्या दोघांना पाहून म्हणते, तुला काय वाटलं तुझ्या सरांचं बोलणं ऐकून मी तुला घरात? पण आत्या म्हणते, मी कुणाचंही काही ऐकून घेणार नाही. इकडे ईश्वरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, आत्या ते मला इथे घेऊन आले आहे, मी त्यांना इथे आणलेलं नाही. त्यावेळेला अर्णव आत्यांची समजूत घालायला स्वतः पुढे जातो. त्यांच्याशी समजदारपणे आणि शांततेने बोलू लागतो. आम्ही दोघं कोणत्या परिस्थितीत अडकलो होतो, तिने माझा जीव कसा वाचवला आणि मी तिचा कसा वाचवला, ह्या सगळ्या गोष्टी अर्णव आत्याला समजून सांगतात. आत्याला सगळी परिस्थिती समजते. त्यांना सगळं समजवल्यानंतर मग घरामध्ये ठेवून घेण्याची परमिशन अर्णवच मागतो. अर्णवच्या ह्या मोठ्या मनाच्या पुढाकाराने आत्याने ईश्वरीला घरामध्ये ठेवून घेतलेलं असतं. या गोष्टीचा आनंद खूपच नम्रताला पण आणि ईश्वरीला पण झालेला असतो. पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की एक मोठा ट्विस्ट येणार आहे. खूप सारे मीडियाचे लोक त्यांच्या दारात येऊन उभं राहतात आणि म्हणतात, अर्णव आणि ह्या मुलीचं नातं काय? तेव्हा आत्याचा जो संताप होतो त्याच्यातनं आत्याचं मन तेव्हाही अर्णव कसा जिंकतो हे आपल्या सगळ्यांना पाहायला आवडेल ना. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.